श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। समर्थ सद्गुरु लेखमाला लेख क्रमांक 8। आपोआप ध्यानावस्था। फणसाच्या झाडाच्या या प्रसंगानंतर जरी मी बाह्यतः माझ्या वयाला साजेलसा वागत होतो, तरी माझ्या व्यक्तिमत्वात जबरदस्त बदल घडायला लागला होता। रोज व्यवहाराच्या गोष्टी चालूच होत्या, पण त्याचबरोबर एक अत्यंत खासगी अशी जीवनक्रमणा सुरू झाली होती। अंतर्मुखी प्रवासास सुरुवात झाली होती व ध्यानधारणा हा शब्द जरी मला माहीत नव्हता, तरी माझे ध्यान लागणे चालू झाले होते। हा त्याचा दृश्य परिणाम दिसू लागला होता। हिमालयवासी गुरुच्या योगी शिष्याचे आत्मकथन श्री एम 9 वर्षांचे असताना घराच्या परसबागेत फणसाच्या झाडाखाली हातात चकचकीत कमंडलू, कानात तांब्याच्या बाळ्या, मस्तकावर पिंगट जटांचा टोकदार उंच मुकुट असलेल्या श्री महेश्वरनाथ बाबाजींनी श्री एम यांना दर्शन दिले। जवळ बोलावून डोक्यावर हात ठेवून विचारले, कुछ याद आया? श्री एम नाही म्हणताच, ठीक है, बाद में तुझे सब समझ में आएगा, असं म्हणत त्यांनी श्री एम यांच्या छातीवर हात ठेवला व आता जा घरी म्हणाले आणि स्वतः अदृश्य झाले। श्री एम यांनी पूर्वीच्या एका जन्मात ते तरुण नाथ योगी मधुनाथ असताना त्यांचे प्रत्यक्ष गुरु श्री गुरु बाबाजी होते। पण तेव्हा मार्गदर्शन मागायला आलेल्या एका फकीर मुमुक्षुला खाली हात हाकलून दिल्याने श्री गुरु बाबाजींनी मधुनाथला खेचरी मुद्रा लावून शरीर सोडण्याची आज्ञा केली व तुझ्या पुढील जन्मात माझा थोर शिष्य महेश्वरनाथ तुला भेटेल आणि मार्गदर्शन करेल। या वचन व आशीर्वादानुसार श्री महेश्वरनाथ बाबाजी हिमालयातून त्रिवेंद्रमला श्री एम यांच्या परसदारी आले व श्री एम यांच्या छातीला फक्त हात लावून इनिशिएशन करून गेले। शक्तिपात मार्गातील सर्व शक्तिपाताचार्य हे दीक्षा देताना मूलाधारातील कुंडलिनीला इनिशिएट करतात, पण अवघ्या 9 वर्षांच्या श्री एम यांना गुरूंनी थेट हृदयस्थानी इनिशिएट केले, म्हणजे पूर्वजन्मीची साधना तेथून वर कंटिन्यू झाली। येथे श्री एम यांनी सांगितले आहे की या वेळेपासून माझे जरी बाहेरचे व्यवहार म्हणजे शाळा, अभ्यास, खेळणे सुरू होते, तरी एक खाजगी जीवनक्रम प्रारंभ झाला होता। ध्यान धारणा काय असते हे माहीत नसताना ध्यान लागणं सुरू झालं होतं। इथे खरा सद्गुरू काय असतो हे समजतं। वय वर्षे 9 म्हणजे श्री एम 3री मध्ये असतील। या लहान खेळण्याचं शिकण्याचं वय असलेल्या मुलाला खरा सद्गुरू दिवसा कसं ध्यान लागू देईल? दिनक्रम पूर्ण करून रात्री जेवण करून अंथरुणावर पडल्यावर श्री एम यांचे ध्यान लागे, म्हणजे घरातील सर्वांना वाटणार की हा झोपलाच आहे। जसा तज्ञ डॉक्टर प्रत्येक पेशंटला तपासून प्रत्येकाला वेगळी ट्रीटमेंट देतो, तसंच योगाचं आहे। योग म्हणजे जीवाची शिवासोबत गाठ मारणे। ही गाठ मारून देतो तो सद्गुरू। विवाह सोहळ्यात म्हणजे पाणी ग्रहण यात अग्नी साक्ष असतो, म्हणून सर्व समर्थ सद्गुरू धुनी लावून बसलेले असतात। तिथं मनमानी नसते, जे काही आहे ते अग्नीला साक्ष ठेवून त्यांच्याकडे जो पोहोचेल त्याचं भगवंताशी पाणी ग्रहण करून देतात। काही वर्षांपासून देश परदेशात डायरेक्ट पैसे घेऊन ध्यान धारणेचे क्लासेस चालतात। त्यात आता पद्मासनात बसा, बोटांची अमुक मुद्रा करा, डोळे बंद करून श्वासाकडे पहा, कपाळाकडे पहा, शरीरात इकडे पहा, तिकडे पहा अशा सूचना देतात। याने काय होणार आहे हो? झाडाच्या शेंड्यावरचा आंबा पाडायला झाड हलवावे लागले की नाही? म्हणजेच जन्मांच्या संसार व्यवहारांच्या गराड्यात विसरलेले मूळ स्वरूप आठवून द्यावे लागेल की नाही? हे करणे म्हणजे जागृती, झोपेतून उठवणे। इथे माणसाला झोपेतून उठवायचे नाही, तर तो
जे स्वतःचं खरं स्वरूप विसरलं आहे ते जागे करायचं आहे, आणि हे करायची ताकद फक्त समर्थ सद्गुरूमध्ये असते. लुकडा चुकडा माणूस झाड मुळापासून हलवू शकतो का? त्याला ते शक्य नाही. उलट तो आहे ती मुळं दुखावून ठेवील, खिळखिळी करेल. ध्यान लागणे, ध्यान धारणा होणे हे बाय प्रॉडक्ट आहे, योगाचे ते उद्दिष्ट नाही. ध्यान धारणा ही सहज आणि आपोआप कुठेही कधीही कोणत्याही सराउंडिंग पोझिशन मध्ये होणारी अवस्था आहे. जसं दुभती गाय घेतली तर दुधातच साय, दही, ताक, तूप एक एक मिळत जाते. तसेच समर्थ सद्गुरूने पाणी ग्रहण करून दिले की हे ध्यान वगैरे सर्व मिळत जाते. त्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. हे मी स्वतःच्या अनुभवातून व सद्गुरूने दिलेल्या अनुभूतीला साक्षी ठेवून सांगतोय. म्हणून लुंग्या सुंग्या लबाड छद्मी स्वघोषित गुरुच्या मागे जाऊ नये. त्याच्यावर आणि तो निघालाय त्या रस्त्यावर गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करत स्वतःचं संमोहन करून घेऊ नये. जोवर समर्थ सद्गुरू स्वतःहून समोर येत नाही तोपर्यंत दत्तगुरु, नाथ, श्रीपाद श्रीवल्लभ, श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, अक्कलकोट स्वामी समर्थ, गजानन महाराज, साईनाथ, शंकर महाराज अशांना गुरुस्थानी ठेवून त्यांचे चरित्र, त्यांच्या लीलांचे गुणगान करणे, त्यांच्या भजनी लागणे, वर्षभरात एकदा त्यांच्या मूळ स्थानी दर्शनास जाणे भरपूर आहे. घरातील सदस्य तुम्ही काय करता याचेच अनुकरण करतात, म्हणून किमान त्यांच्यासाठी तरी भोंदूंच्या नादी लागू नका. भोंदूच्या नादी लागू नका. कर्तव्यदक्ष आई आधी केलेला स्वयंपाक चाखून पाहते आणि चव चांगली लागली याची खात्री करून घरातील सर्वांना वाढते. मग गुरु पण चवीचा हवा की नको? एखादा स्टेजवर बसलेला डीजेवर गाणं लावतो, खंडेरायाच्या लग्नाला भानू नवरी नटली, आणि आपण भारतीय परंपरेतील स्त्रिया खुशाल या गाण्यावर सामूहिक नाचतो. जरूर आत्मपरीक्षण करा. दत्तात्रेयांना हे अपेक्षित आहे का याचं? हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.